नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, एक कदम स्वच्छता की ओर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन क्रमांक चार, वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक एक, लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक एक, 1949, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन, जयराम ठाकूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. तर ऑप्शन क्रमांक एक, 746 वॅट होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक दोन, 2020 ते 2025, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक दोन, 7 असणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक तीन, सिक्कीम हे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, मिथेन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक चार, गतिज ऊर्जा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, 1 जुलै, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, लालसिंधी ही कशाची जात आहे? लालसिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, गायीची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक एक, सरदार पटेल यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक दोन, जालियनवाला बाग हत्याकांड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक एक, मोठे आतडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, शंकुपेशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक तीन, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक चार, निळीशी संबंधित होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20वा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नरोजी यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षयसाठी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवॉलिस यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 साली विलीन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 2017च्या रणजी ट्रॉफीची विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन
क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पटिताश्म, ऑप्शन क्रमांक 2 कनाश्म, ऑप्शन क्रमांक 3 ए व बी म्हणजे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कणाश्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी या नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 शुक्र व बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजघटनेचा अर्थ लावण्याची संघराज्यातील सर्वोच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय यांनी सुरू केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा कोणती आहे? खालीलपैकी भारतातील पहिली प्रयोगशाळा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी राज्य व्यवस्थेचा मुख्य असतो? राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण देशाचा राज्य व्यवस्थेचा मुख्य असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? जगात खालीलपैकी
कोणत्या खंडात वाळवंट नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 युरोप या खंडामध्ये वाळवंट नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरहानपूर फाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा अजिंठा रांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्याचा भारतामध्ये जन्मदर सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाटामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्याच्या या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरिस जॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 91वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जहल पक्षाचे आपले ध्येय साध्य करण्याकरिता कोणत्या साधनांचा अवलंब केला? जहाल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? तर ऑप्शन क्रमांक 4 बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पराक्रम दिवस म्हणून साजरा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईटपासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 आर.एस. सरकारिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1992 या साली करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्गमध्ये समावेश नाही हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 21% आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकामधून सुरू करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता. तर ऑप्शन क्रमांक 4 कर्ण भरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात. राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीकडून नियुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे. ऑप्शन क्रमांक 3 राज्य विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रपती भवन यांनी डिझाईन केले होते. राष्ट्रपती भवन डॅश यांनी डिझाईन केले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 एडविन ल्युटेन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी काम केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे. भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 12वा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो. भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता. भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हा जिल्हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो. साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे. एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मिझोरम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 उमेदवारांची नामांकन करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गांधी आरेविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. गांधी आरेविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळला स्थगिती देण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब यांनी घेतला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही. आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हा देश सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे. हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशामध्ये हॉवर्ड विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.